बातमी संभाजीनगरातून झालटा गावामध्ये किरकोळ कारणामधून तुफान राडा झालेला आहे। 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी निघालेल्या कानिफनाथ मिरवणुकीवेळी हा राडा झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जवळील झालटा येथे गावातील किरकोळ वादावरून 2 गटांमध्ये तुंबळ राडा झाला। या प्रकरणी 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी झालटा गावामध्ये कानिफनाथाची मिरवणूक निघाली। या मिरवणुकीवेळी एका गटाच्या ट्रिपल सीट दुचाकीस्वार तरुणांनी हुल्लडबाजी करत दुसऱ्या गटाच्या तरुणांसोबत वाद घातला होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नेमका वाद कशामुळे झालाय आणि आता परिस्थिती कशी आहे? नक्की जाण्याचं पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या झालटा येथील हा प्रकरण आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी कानिफनाथ मिरवणूक जी आहे ती गावात निघाली होती। त्यावेळी काही ती गावातील हुल्लडबाज 3 तरुण जे आहेत ते ट्रिपल सीट त्या ठिकाणी आले होते आणि त्यातील एका व्यक्तीला जो आहे तो धक्का देखील त्यामध्ये लागला आणि त्यानंतर तो वाद जो आहे तो वाढल्याचा पाहायला मिळतो आणि त्यामुळे 2 गट जे आहेत ते समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले होते। त्या गावामध्ये मोठी मारहाण जी आहे त्या ठिकाणी झाली होती। 2 गट समोरासमोर आल्यामुळे वाद पेटला होता। मात्र ही जी हाणामारी आहे ती पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी देखील झाल्याची पाहायला मिळत होता। वाद जो आहे तो किरकोळ कारणावरून जो आहे तो वाढल्याचा पाहायला मिळाला होता। काल सुद्धा या झालटा गावामध्ये जे आहे ते 2 गट समोर आल्याचे पाहायला मिळाले होते। मात्र काही मदतीने जे आहे पोलिसांनी त्या ठिकाणी भेट देऊन सदर वाद जो आहे तो मिटवला आहे आणि या प्रकरणी जर पाहायला गेलं तर आता चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये 16 जणांविरुद्ध दोन्ही पाट्यातील गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आता त्या परिस्थिती जी आहे ती आता शांततापूर्ण परिस्थिती झालटा गावामध्ये आहे। अगदीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।